नमस्कार सगळ्या ताईंना आणि श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघा मी आलेली माझ्या माहेरी आणि आज आहे बघा गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही जाणार होतो केंद्रामध्ये. तर चला तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीच्या तिथलचं स्वामी समर्थांचं केंद्र. तर मी, शिव, माझी बहीण आणि मम्मी आम्ही चौघीजणी आलो होतो बघा केंद्रामध्ये. आणि शिवला लागली होती बघा झोप, तर मम्मीने तिला घेतलं होतं आणि आम्ही आलो होतो केंद्रामध्ये. तर हे बघा माझ्या मम्मीच्या तिथलचं केंद्र. पहिले जाताना पहिले पाय वगैरे धुवावं लागते, नंतर गोमूत्र घ्यावं लागतं आणि मग मध्ये जावं लागतं. आणि आम्ही कसं गुरुपद घेतलं ते पण तुम्हाला दाखवते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्या पहिले मी घेतलं बघा महाराजांचं छान असं दर्शन आणि शिव पण बघा माझ्यासोबत होती. आणि इकडे माझी मम्मी घेते आता गुरुपद, त्याच्यानंतर मी घेणार आहे आणि मग माझी बहीण घेणार आहे. त्या माझ्या मम्मीचं झालं बघा गुरुपद घेऊन आणि मी बसलेली आहे. तर मम्मी म्हणे की शिवला पण मांडीवर घे, तसं एकटी बसू नये म्हणे. त्यामुळे मग मी शिवला पण मांडीवर घेतला. आणि बघा इकडे घेतलं होतं मी श्रीफळ, ते आपल्याला महाराजांपाशी ठेवावं लागतं. माझ्या मम्मीने आणलीत बघा घरून चिल्लर त्याच्यावर ठेवण्यासाठी. ते मी साईडला बाजूला करून ठेवलं आणि महाराजांना छान असं 3 वेळेस पाणी अर्पण केलं. आणि दादा मंत्र वगैरे म्हणत होते तिथे. माझं झाल्याच नंतर लगेच माझी बहीण बसली बघा आणि तिचं पण गुरुपद चालू झालं. आपली शिव झोपलेली होती बघा. मम्मीने तिला 2-3 वेळा उठायचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती. नंतर आकाश शेवटी मम्मीने तिला उठून घेतलं. तिघींचं गुरुपूजन झाल्याच नंतर लगेच शिव पण उठली होती. मग शिवचं पण छान असं गुरुपूजन करून घेतलं आणि छान असं दर्शन घेतलं. मग तिथून आम्ही निघालो बघा घरी. तर एवढा पाऊस चालू झाला तर त्यामुळे आम्हाला तिथं थांबायचं काम पडलं थोडा वेळ. आणि शिव बघा कशी दर्शन घेते इकडे देवांचं. तर बघा आम्ही घरी आणि माझे पप्पा, तर पप्पासोबत आम्ही 1-2 फोटो काढत होतो. मग मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर माझ्या बाबांचं दर्शन घेतलं. तर हे माझे आजोबा आहे बघा, त्यांचं पण मी दर्शन घेतलं. आणि आता माझ्या मम्मीचं दर्शन घेते. तर ही माझी मम्मी आहे, तर मम्मीचं पण दर्शन घेतलं. आणि पप्पासोबत मम्मीसोबत 1-2 फोटो वगैरे काढले. केंद्रात जास्ती गर्दी नसल्यामुळे आमची पण पूजा एवढी छान झाली ना. तर बघा माझ्या मम्मीच तिकडे किती पाऊस आला. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. मी जास्त आज काही ब्लॉग शूट केला नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथंच संपवते. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.